यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे, अखंड देईल ऊर्जा, उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा. आली यंत्रयुगाची घडी, शिकूया उद्योजकांची बाराखडी, उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. आपल्या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला येत आहेत म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि स्काय इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सुधीर म्हात्रे. होम थिएटर, इंडक्शन कुकर आणि FM रेडिओची भारतात सर्वप्रथम उत्पादन करणारी त्यांची संस्था ही प्रमुख आणि प्रथम संस्था आहे. भारतातल्या लेदर प्रिंटिंगमध्ये एकमेव उत्पादन म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे. रिअल इस्टेटमध्येही त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. मोठ्या जमिनी घेऊन त्यावर रिसॉर्ट तयार करणं आणि त्याचबरोबर त्या जमिनीची विक्री करणं हा मोठा व्यवसाय ते करतात. नुकताच त्यांनी अत्याधुनिक उपकरणांचा एक प्रकल्प भिवंडी येथे सुरू केला. त्यांचे कस्टमर देखील अतिशय महत्त्वपूर्ण असे आहेत, जसं की रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप, इस्रो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, राष्ट्रपती भवन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि इतर महत्त्वाच्या कंपनींचा त्यामध्ये समावेश आहे. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर आता त्यांचा मुख्य फोकस हा शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा आहे. स्मार्ट बोर्ड निर्मितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून त्यांनी प्रवेश केला आहे. अशा ह्या नवनिर्मिती करणाऱ्या उद्योजकाला आणि त्यांच्या प्रवासाला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपलं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या अनेक उद्योजकांशी मी सातत्यानं गप्पा मारत असते. या कार्यक्रमाच्या दरम्यान एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येकाचं कार्यक्षेत्र भिन्न असलं तरी कष्टाला पर्याय नाही हे प्रत्येकजण सतत आणि सतत सांगत असतो. प्रत्येकाला नवनिर्मितीचा ध्यास असतो आणि यशाच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकजण अविरत मेहनत करत असतं. म्हणजेच काय तर किती यश मिळवायचं किंवा यश किती मिळेल हा भाग महत्त्वाचा नसतो, तर त्यासाठी सतत धडपड करणं, सातत्याने पॉझिटिव्ह विचार करणं आणि न थांबता कार्यरत राहणं हे प्रमुख असतं. आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक उद्योजक आलेले आहेत. ते फक्त एका क्षेत्राशी संबंधित नाही आहेत, तर अनेक क्षेत्रामध्ये, व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांची भरारी ही खरोखरच वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद आहे. चला जाणून घेऊया ते कोण आहेत आणि मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि स्काय इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सुधीर म्हात्रे. सर नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. थँक्यू. सर, अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करावा म्हणजे म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स आणि स्काय इलेक्ट्रॉनिक्स, याच्या मागची प्रेरणा काय होती आणि व्यवसायाकडे तुम्हाला का वळावं असं वाटलं? माझे वडील आणि काका सरकारी नोकरीत होते, पण त्यांची पूर्वीपासून इच्छा होती आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. तर घरातनं एक भावना होती की व्यवसाय करायचाच तुम्हाला. ते एक प्रोत्साहन होतं आणि त्यानुसार आम्ही व्यवसायामध्ये प्रयत्नशील होतो. सर्वांना एकच सांगणं, कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या क्षेत्रामध्ये काही वर्ष जरूर नोकरी करा, अनुभव घ्या, मगच व्यवसायात पडा. तुमचं फेल्युअरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जो व्यवसाय करायचा आहे त्याचा पहिले अनुभव घ्या, अनुभवानंतर मग तुम्हाला व्यवसाय करणं अधिक सोयीचं जातं. नक्कीच. सर, प्रत्येक व्यवसाय करताना अनेक अडचणी असतात, तशा संधी पण असतात. तुमच्या बाबतीत अडचणी कुठल्या ठरल्या आणि संधी कुठल्या ठरल्या? कारण अनेक वेळा अडचणच ही संधी होऊन जाते आपल्यासाठी ना. जसं दूषित पाण्यामुळे बिस्लेरीची निर्मिती झाली, बरोबर, तसं तुम्हाला काय अनुभव आला अडचणी आणि संधी? माझ्या आयुष्यात एक मोठी संधी आली. अडचण अशी होती की घरी आपल्याकडे 8 चॅनलचे टीव्ही होते, नॉन रिमोट, आणि अचानक 90 ते 95च्या दशकामध्ये मल्टी चॅनल आले आणि 90 ते 100 चॅनल अचानक आले आणि घरी 8 चॅनलचे नॉन रिमोट टीव्ही होते. घरी अडचण झाली, पण त्या अडचणीवरनं आम्हाला एक संधी दिसली आणि आम्ही एक किट बनवली, जी किट नॉन रिमोट टीव्हीला लावली
की 90 चॅनेलचा TV रिमोट कंट्रोल होत होता. आपल्यापैकी बहुतेकांनी तो आमचा प्रोडक्ट वापरला असेल आणि त्यावर भारतामध्ये आमचा मार्केट शेअर जवळजवळ 75% होता. आणि ही संधी निर्माण झाली आणि आम्हाला त्याचा आयुष्यामध्ये खूप फायदा झाला. म्हणजे घरातल्याच अडचणीतनं संधी निर्माण झाली असं म्हणायला हरकत हो, नाही. नक्कीच. तुमचे अनेक प्रॉडक्ट्स आहेत. त्या प्रॉडक्ट्स विषयी जाणून घ्यायला आवडेलच. पण त्या व्यतिरिक्त बाजारात आता तुमचे नवीन कुठले प्रॉडक्ट्स येऊ घातलेत ते पण सांगा. आता आम्ही AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सध्या सर्वात सध्याचा मोठा हो. महत्त्वाचा विषय आहे. हो. तर आम्ही एक माऊस बनवला आहे. तो माऊस नॉर्मल माऊस सारखं काम करतो, पण टायपिंगची गरज नाही तुम्हाला. आपण आता ज्या स्पीडने आपण बोलतो, प्रति मिनिट 400 शब्द आपण मराठीतनं म्हटलं की ते इंग्लिशमध्ये टाईप होईल, किंवा मराठीत आपण बोललो की जॅपनीज भाषेत टाईप होईल, जॅपनीज भाषेत बोललं तर मराठी भाषेत टाईप होईल. जगातल्या कुठल्याही भाषेतनं कुठल्या भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता त्याचा वापर करून. आणि कुठलेही कागदपत्र दिले आणि स्कॅन केले, त्या म्हणजे फार उदाहरणार्थ मराठी पेपर असेल आणि तो इंग्लिश टाईपमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे, तर तो स्कॅन केला आणि फक्त टाईप मराठी केलं की त्याचं संपूर्ण भाषांतर मराठीत करून देतो. वा. हे सरकारी अधिकाऱ्यांना आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कारण खूप सरकारी आदेश किंवा जुनी कागदपत्र मराठीमध्ये असतात. ते कॉर्पोरेट ऑफिसेसना किंवा भाषा एवढी क्लिष्ट असते की मराठी माणसांनाही कळत नाही की नेमकं काय काय म्हणायचं आहे. आहे? तर त्याचं फार सुंदर इंग्लिशमध्ये भाषांतर करून मिळते. तर हे छोटंसं प्रोडक्ट माऊस आहे, पण त्याच्यात खूप यूज आहे. हे या प्रोडक्टवर म्हणजे आम्ही भर आपण देतो. बोललं की ते टाईप करणार का? हो, ज्या स्पीडने आपण बोलतो त्या स्पीडने ते टाईप करतं आणि कुठल्याही भाषेमध्ये भाषांतरित करते. आणि समजा आपण बोलताना काही प्रोनाऊन्सिएशनमुळे चुका झाल्या, तर त्याला चॅट दुरुस्त जीपीटीची करत. पण सोय दिलेली आहे. आपण अच्छा. स्कॅन करा आणि फक्त रीड्राफ्ट म्हणा, त्याला एकदम सुंदर ऑफिशियल लँग्वेजमध्ये आपल्याला ते बनवून देते. सर, पण याच्यामध्ये कुठेतरी माणूस विचार करण्याची प्रक्रिया बंद करेल, त्याला सगळंच आयतं मिळेल असं नाही का वाटत? बघा, कुठलीही टेक्नॉलॉजी घेतली की त्याचा आपला उपयोग आहेच, त्याचा म्हणजे फायदा होईल, तोटासुद्धा होईल. हाच प्रश्न कम्प्युटर जेव्हा बाजारात आले तेव्हाही आला होता. पण आता आपण कम्प्युटरशी जुळवून घेतलं किंवा कम्प्युटर आणि मोबाईलशिवाय आपल्याला चालू शकणार नाही. तसंच AI आहे. फायदे खूप आहेत, काही तोटे असतील. तोट्यांना कमी करून फायद्याकडे लक्ष दिलं तर चांगलं होईल. जेवढी गरज आहे तेवढा आपण त्याचा वापर नक्की करायला वापर पाहिजे. करू शकतो. सर, मेड इन इंडिया हं. ही एक संधी निर्माण झाली, हं. तर त्याचा व्यवसायासाठी खरंच कितपत फायदा आहे असं तुम्हाला वाटतं? मेक इन इंडियाचा आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये खरोखर खूप फायदा होतोय. भारत सरकारने आता BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नॉर्म्स बहुतेक सगळ्या इम्पोर्टला लागू केलेले आहेत. त्यामुळे फिनिश गुड जे होते त्याचं इम्पोर्टवर फार रिस्ट्रिक्शन आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व उद्योजकांसाठी एक फार चांगली संधी निर्माण झालेली आहे. आज पार्ट्स आपण आणतो, इम्पोर्ट करतो आणि असेंब्लिंग करतो, पण उद्या पार्ट्स पण आपल्याकडे बनतील. तसेच या सगळ्याची सुरुवात होईल आणि त्याचं श्रेय आपण मेक इन इंडिया स्कीमला देऊ शकतो. आणि मेक इन इंडियाबरोबर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह अशी एक भारत सरकारची योजना आहे, त्याचाही खूप फायदा होतोय. एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन या प्रोडक्ट आता इम्पोर्ट होत नाही, हे भारतातच बनतात, तर त्याचा फायदा होईल आपल्याला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रामध्ये हं. आता काय संधी आहेत नवनवीन असं तुम्हाला वाटतं? AI आणि रोबोटिक्स. अच्छा. रोबोटिक्स फार मोठं क्षेत्र आहे, हम्म. जिथे उदाहरणार्थ आता चायनामध्ये मी एक फॅक्टरी बघितली. एअर कंडिशनर उचलून, एअर कंडिशनर 30-40-50 किलोचं मशीन असतं किंवा जास्त, उचलून लाईनवर ठेवणं पूर्वी 2 किंवा 3 माणसं लागत होती. आता एक रोबोटिक मशीन आर्म उचलतो, बाजूला ठेवतो काही सेकंदामध्ये. पण सर, त्याच्यामध्ये माणसांचा त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील असं नाही का मग वाटत? बघा, जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी नाही होणार, जॉबचं स्वरूप बदलेल. अच्छा, ते ऑपरेट करायलाही माणूस लागेल? त्याला माणूस लागेल आणि जी मॅनपॉवर आहे, जे कष्टाचं आणि धोकादायक जे काम होतं ते मशीन करेल आणि बाकी जी छोटी कामं आहेत ती अजूनही फार मोठं क्षेत्र. अजूनही मॅनपॉवरची भारतासारख्या देशातही लेबर स्किल मॅनपॉवरची कमतरता जाणवते आपल्याला, तर ती संधी तिकडे मिळू शकेल. या क्षेत्रामध्ये तरुण उद्योजकांना हं. काय संधी आहेत असं तुम्हाला वाटतं?
म्हणजे द मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस इंडस्ट्री कुठल्याही व्यवसायात जर मराठी उद्योजकांनी जो उतरायचं ठरवलं त्यांनी, तर सर्वप्रथम त्या विषयातलं कमीत 3 ते 4 वर्षे त्यांनी अनुभव घेतला पाहिजे. त्यातल्या खाचा कळका त्यांनी पहिल्या बघितल्या पाहिजे. प्रोडक्शन करायच्या अगोदर ते जे प्रोडक्ट आहे त्याची विक्री करता आली पाहिजे. विक्री जर तुम्हाला करता येत नाही तर प्रोडक्शन करायच्या भानगडीत पडू नका. सर्वप्रथम विक्री, मग प्रोडक्शन. बहुतेक वेळेला असं होतं, पहिलं प्रोडक्शन करतात आणि मग विक्रीसाठी जातात आणि हमखास अपयशी होतात. हे टाळलं पाहिजे. फार महत्वाचा सल्ला सर तुम्ही दिलाय की आधी प्रोडक्शन न करता आधी विक्रीचा विचार तुमच्या मते व्हायला पाहिजे आणि मग प्रोडक्शन कडे आपण वळलं पाहिजे. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका. बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत करते. मला वाटतं तरुणांना सुद्धा याच्यामधनं एक खूप वेगळी प्रेरणा आणि वेगळी दिशा मिळेल, कारण तुम्ही जे काम करताय ते नवनिर्मितीचं काम आहे आणि त्याचबरोबर ते सध्याच्या काळाला आवश्यक असलेलं निर्मिती आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, तरुणांना जेव्हा व्यवसायामध्ये यायचं असतं तेव्हा सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा प्रश्न असतो भांडवल कसं उभं करावं आणि नेटवर्किंग कसं करावं. त्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्या? सर्वप्रथम भांडवल निर्मिती किंवा भांडवल उभं करणं याच्यासाठी पहिली तुमची बाजारामध्ये पत असणं गरजेचं आहे. बँकेत जा किंवा मार्केटमध्ये जा. समजा जर तुम्ही 3-4 वर्ष अनुभव केलेला, सेलचा केला असेल अनुभव किंवा कुठे नोकरी केली असेल, तर तिथे तुमच्या संपर्कात काही लोक येतात, व्यापारी येतात. तर तुम्ही तुमची कल्पना जर चांगली असेल की मी हे प्रोडक्ट बनवतो, मी या रेटमध्ये तुम्हाला मी देईन, तर प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे हा विश्वास जर त्याला आला आणि आपल्या वागणुकीबद्दलचा विश्वास जर त्या व्यावसायिकाला आला तर तो आपल्याला फायनान्शियल मदत करू शकतो. दुसरं, पार्टनर घेऊ शकता तुम्ही. समजा तुमच्याकडे चांगली कल्पना आहे. आता जे स्टार्टअप आहेत त्यांचं काय आहे, त्यांच्याकडे कल्पना असतात, बाकी लोक त्यांना फायनान्स करतात, मदत करतात. अशा स्टार्टअपला सपोर्ट करणाऱ्या कितीतरी संस्था आहेत, NBFC आहेत, काही उद्योजक असे मदत करतात. तर व्यवसाय आजच्या घडीला व्यवसायासाठी भांडवल उभं करणं पूर्वी एवढं कठीण राहिलेलं नाही. फक्त तुम्हाला तुमची कल्पना योग्य असली पाहिजे, वायबल असली पाहिजे, तर बँका पण सपोर्ट करतात. पण सुरुवातीला तुम्ही एक वाक्य म्हणालात की तुमचं मार्केटमध्ये चांगलं नाव असलं पाहिजे किंवा तुमची पत असली पाहिजे. पण एखादा तरुण मुलगा आहे 25-26 वर्षाचा आणि त्याला काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, त्याला काही एक्सपिरियन्स नाही आहे, पण त्याला तुमच्यासारखा व्यवसाय तर करायचा आहे आणि तुमच्या क्षेत्रातला करायचं आहे, त्यावेळेला मग त्यांनी कशी सुरुवात करावी? म्हणून मी म्हटलं 2-3 वर्षाचा अनुभव असेल तर हा मुलगा चांगला आहे, जेन्युइन आहे, बोलणं चांगलं आहे, नम्र आहे, चीटर वाटत नाही, एवढी खात्री तर त्यांच्याशी इंटरॅक्शनमध्येच होईल. म्हणून आता तुम्ही बिलकुल नवीन कोणाकडे गेलात विकायला तर तुमची पत शून्यच असेल. पण जेव्हा तुम्ही 2-3 वर्ष सेल्समध्ये नेहमी त्यांच्याशी बोलता, भेटता, त्यांना सर्व्हिस देता, त्यांचे कॉल अटेंड करता, त्यांचं सोल्युशन देता, त्यावेळी तुमची आपोआप एक पत निर्माण होते त्याच्यात की लडका ठीक आहे. सर, तुमच्या व्यवसायात संधी अनेक आहेत तुम्ही सांगितलं, नवनिर्मिती पण होते आहे, अडचणी पण आहेत, पण त्यातली जास्त कठीण आव्हानं कुठली आहे असं तुम्हाला वाटतं? सर्वात कठीण आव्हान जे आता कंप्लायन्स, म्हणजे आपलं आपण म्हणतो की ईज ऑफ डुईंग बिझनेस, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. एक कंपनी फॉर्म करायला ही जे परदेशामध्ये एका दिवसात होतं ते आपल्याकडे महिनोमहिने लागतात त्याला. आणि बाकी प्रत्येक एजन्सी म्हणजे आलेल्याला प्रत्येकाला कसं मी त्रास देऊ याच्या हे म्हणजे हे सगळं भारतीयांनी ठरवलं पाहिजे की हे देशाचे नुकसानच आहे. म्हणजे एखाद्याचं काम फक्त 2 मिनटं 5 मिनिटात होणारं काम आहे, त्याला 2-4 तास बसवून ठेवणं, 4 तासांनी सांगणं आता बिझी आहे मी, उद्या या. काही प्रमाणात विकृती, काही प्रमाणात विनाकारण विकृती आहे, याने देशाचं नुकसान होतं. पण मग याच्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? बघा, सरकारने किती SOP बनवले तरी भारतीयांनी जोपर्यंत ठरवत नाही की आम्हाला आपण जे काम करतो ते देशासाठी आहे, तर होणार नाही. ते आता सरकार प्रत्येक ठिकाणी छडी घेऊन उभं राहू शकत नाही. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आलेल्या उद्योजकाला, आलेल्या सामान्य माणसाला आपल्याला मदत करायला पाहिजे. उद्योजक MIDC मध्ये, MSEB मध्ये अशा ठिकाणी जाऊन दिवस उभा राहणं वेळ जातो. माझं एक कस्टममध्ये काम होतं,
मला नावाशेवाला जायला 1.5-2 तास लागतात. होय. मी 23 वेळा गेलो. बापरे. लीगल काम. आणि किती वेळाचं काम होतं ते? 1-2 तासाचं काम होतं. आणि 23 चक्रा मारल्या. 23 चक्र मला 23 मारावं चक्रांमध्ये प्रत्येक वेळेला 4 ते 5 तास तुम्ही जातात त्याच्यात त्याच्यात. घालवले लागतं. असतील. दिवसच मोडतो. सर पुन्हा येते या फार महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी. फार महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातला की ज्या गोष्टी कमी वेळेत होण्यात सारख्या असतील त्याला विनाकारण त्रास देऊन 1 दिवसाचं काम 1 महिन्यावर टाकणारी जी प्रवृत्ती आहे समाजात अवतीभोवती, त्या प्रवृत्तीला आळा कसा घालायचा? कठीण प्रश्न आहे. प्रवृत्तीला आळा जनजागृती झाली पाहिजे आणि प्रत्येकाने एक विचार केला. मी एका ऑफिसरना विचारलं, मी बोललो ठीक आहे, माझं तुमच्याशी एक काम आहे, काही पैसे घ्याल आणि कराल तुम्ही. आता पैसे घेणं हेही आपण गृहीत धरलेलं आहे. पण तो खरं पैसे घेणं आणि देणं हा भ्रष्टाचार आहे किंवा हे कायद्याने चुकीचं आहे. मग त्याही वेळेला असं जर करावं लागत असेल. नाही बघा, आता कायद्याने चुकीचं आहे, नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. पण आता नैतिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातनं जर विचार करत राहिला तर व्यवसाय पुढे करता येणार नाही. पण ते करत असतानाही काम वेळेत न करणं म्हणजे फारच त्रासदायक आहे आणि याने देशाचं नुकसान आहे. दुसरं मला काही वाटतं देशाचं नुकसान आहेच आणि मानसिक त्रास पण याच्यात किती होतो. म्हणजे जो उद्योजक असतो तो आधीच भांडवल उभं करताना त्यातल्या आव्हानांना सामोरं जात असताना थकलेला असतो आणि वर पुन्हा त्याला वेळेशी असं जुळवून घ्यावं लागतं. तर मला असं वाटतं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की प्रत्येकाने आपण असा त्रास द्यायचा नाही आणि समोरच्याचं काम शांतपणे पटकन करायचं. नाही. प्रत्येकाने जर ठरवलं ठरवलं तर पाहिजे. प्रत्येक स्टेजला तर चांगलं काम होऊन जाईल, काही अडचण येणार. आणि खास करून जेव्हा आपण परदेशात जातो आणि तिकडच्या सिस्टम, चायनामध्ये कंपनी फॉर्म करायला 1 दिवस लागतो आणि या टाईपची कंपनी फॉर्म केल्या तर एवढे कंप्लायन्स आहेत, ही टाईप केलं तर एवढे कंप्लायन्स आहे आणि एवढे चार्ज आहे. म्हणजे एक सिम्पल त्यांचा एक 1 पेजरमध्ये सगळी पॉलिसी डिफाईन केलेली असते. आपल्याकडे तुम्ही MIDCमध्ये ट्रान्सफर करायला जरी जायचं ठरवलं, प्लॉटचं ट्रान्सफर, तरी तुम्हाला 6 महिने लागतील. काय बरोबर आहे. काय गरज आहे? आपण बरोबर आहे. कधीच ही प्रवृत्ती बदलली हे नाही. सगळं लक्षात घेता उद्योजकांनीच उद्योजकांना हं. एखादा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी त्याच्या वाढीसाठी कशी मदत करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एक फार चांगलं उदाहरण सांगतो. सॅटरडे क्लब तुम्हाला माहित असेल. हो. सॅटरडे क्लब ही संस्था हो. मराठी उद्योजकांची संस्था आहे. त्याच्यात लेबल आहे की 1 कोटीपर्यंत व्यावसायिकाचं एक वेगळी आहे, 1 कोटीपेक्षा जास्तांची एक वेगळं युनिट समूह आहे आहे. आणि 500 कोटीपेक्षा जास्तांची एक वेगळं युनिट आहे. या सॅटरडे क्लबमध्ये आम्ही दर महिन्याला एकत्र मीटिंग करतो. कोणाच्या काही अडचणी आहेत त्या आपल्या लेवलवर कशा सॉल्व्ह करता येईल ते करतो. भांडवल वृद्धीसाठी पण एकमेकांना मदत करतो. ऑर्डर एकमेकांशी शेअर करतो. त्यांचं एकमेकांना सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. वा. आणि आपण शक्यतो मराठी उद्योजकांना आपण आपला व्यवसाय दिला पाहिजे या थीमवरती काम करते. तुमच्या कुटुंबात सगळेच व्यावसायिक आहेत कारण तुमची मुलं पण तुमच्या बरोबर आहेत. तर हे टीमवर्क कसं जमतं? आमचं 23 माणसांचं एकत्र कुटुंब आहे. त्यात अच्छा. भाऊ, चुलत भाऊ, अरे वडील, वा. काका सर्व एकत्र आम्ही करतो. म्हणजे आजच्या काळात तुम्ही सगळे एकत्र गुण्या गोविंदाने नांदताय. हो हो, व्यवसाय छान. एकदम चांगल्या तऱ्हेने करतो. हा. त्यामुळे एक फायनान्शियल स्ट्रेंथ निर्माण होते. एक असं मार्केटमध्ये पण असं एकत्र असल्यामुळे एक स्ट्रेंथ निर्माण होते आणि कम्फर्ट झोनमध्ये असतो. तुम्ही आत्मविश्वास टिकवण्यासाठी आणि सकारात्मकता कायम टिकवण्यासाठी, कारण शेवटी अपयश यश येत असताना मनाच्या आंदोलनांचा पण भावनिक आंदोलनांचा सुद्धा चढउतार होत असतो. तुम्ही त्यावेळेला स्वतःला ह्या 2 गोष्टींनी कसं जपता? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. अपयश कुठलाही धंदेवाला असेल, धंद्यामध्ये अप्स अँड डाऊन येतातच येतात. अशा वेळेला एक तर आपले मित्रमंडळी चांगली पाहिजे जे आपल्याला चांगला सल्ला देऊ शकतात. आपण एकांगी विचार करतो, बाजूचा जो असतो तो आपल्याला दुसरं डायमेन्शन दाखवू शकतो की असं होऊ शकतं. तर तो एक मदत होतो. कुटुंबाचा फायदा होतो. कुटुंबातलं समजा आपण आज काही आपल्याला डिप्रेस आहोत किंवा काही मानसिक डिस्टर्ब आहोत, तर घरातला दुसरा अरे काही काळजी नको, होऊन जाईल, मी आहे. नीट. मोराल हा, सपोर्ट. मोरल सपोर्ट. हा हा. म्हणजे या इकोसिस्टममुळे म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये तुम्ही बघाल
तर मानसिक स्ट्रेंथ तुम्हाला फार चांगली मिळते. संकटाच्या वेळेला एकत्र कुटुंबाचा उपयोग सगळ्यात जास्त होतो आणि आणि सुखदुःखाची मित्रमंडळी वाटणी चांगली होते पाहिजे. नाही का? सुखदुःखाची वाटणी सुद्धा होते. वाटणी होते. अगदी मुलाखतीच्या अंतिम टप्प्यावर आहोत. तुमचा अनुभव खूप दांडगा आहे आणि तुमचं काम खूप मोठं आहे. एखादा अविस्मरणीय असा या सगळ्या काळात 1989 पासून 2025 पर्यंतचा हा जो तुमचा प्रवास आहे, त्यातला एखादा लक्षात राहणारा प्रसंग आठवतोय का? आम्हाला JVC हे जॅपनीज कंपनीने आम्ही त्यांच्याशी एक छोटंसं काम केलं होतं. त्यांचं एक छोटेसं डीलिंग केलं होतं आणि ते जॅपनीज लोक आले होते तेव्हा त्यांना भेटलो होतो. त्यांना सांगितलं होतं खास करून दूरदर्शनचं, की जर तुम्ही आम्हाला जर ऑथरायझेशन दिलं तर आम्ही दूरदर्शनमध्ये तुमचा प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करू. बरं. त्यावेळेला फार अनुभवही नव्हता आणि वयही तेव्हा नव्हतं. 97ची स्वप्न गोष्ट आहे. मोठी होती. हा, स्वप्न मोठी होती. अगदी शेवटचा प्रश्न. आपला हा कार्यक्रम सगळ्या वयोगटातल्या व्यक्ती बघत असतात, पण जे तरुण उद्योजक असतील ज्यांना व्यवसायाकडे यायचं असेल, त्यांना तुम्ही अनुभवाचा काय संदेश द्याल? व्यवसाय करताना अगोदर सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 3 वर्ष त्यातला अनुभव घ्या. नोकरीच्या माध्यमातून अनुभव घ्या. नोकरीच्या माध्यमातून अनुभव घ्या. सुरुवातीच्या काळामध्ये कमीत कमी 12 तास काम करा. पैसे आले तर माजू नका, अपयश आलं तर लाजू नका. क्या बात. थोडक्यात सांग. फार छान. सर, तुमचा हा सगळा प्रवास, त्यातला अनुभव हा खरोखरच खूप प्रेरणादायी आहे आणि भविष्यात तुमच्या विविध कार्यक्षेत्राशी संबंधित तुमचे जे जे काही स्वप्न असतील ते सगळे पूर्ण होऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करते. आज आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे मनापासून थँक्यू आभार. व्हेरी मच. मंडळी, हे होते सुधीर म्हात्रे, म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स आणि स्काय इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक. फार महत्त्वाचा संदेश या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी उद्योजकांना दिलाय की उद्योजकांनी उद्योजकांच्या पाठीशी जर उभं राहिलं तर एक हत्तीचं बळ प्रत्येकाला मिळू शकतं. त्याचबरोबर कष्ट करा आणि पैसा मिळाल्यानंतर माजू नका. ते करतानाच त्यांनी एक फार मोठी कानउघाडणी केली आहे की वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये दुसऱ्याच्या वेळेची किंमत न करता जो छोट्या छोट्या कामांना खूप वेळ लावला जातो, तो वेळ लावण्याची जी वृत्ती किंवा प्रवृत्ती आहे किंवा विकृती आहे ती बाजूला करून एकमेकांना मदत करण्याचा इच्छा आणि विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आणि त्याचबरोबर आत्मविश्वास ढळू न देता येणाऱ्या आव्हानांना हिमतीनं सामोरं जा. तुम्ही नक्की आजच्या ह्या मुलाखतीतून खूप काही शिकला असाल याची खात्री आहे. थांबते. तोपर्यंत नमस्कार. यंत्र शिकूया, तंत्र शिकूया, उद्योगाचे मंत्र शिकूया, व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया. काम आमुचा, काम आमुचे,